केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात वाहन चालवण्याचा नवीन नियमावली जाहीर केली आहे। तिची अंमलबजावणी उद्या होणार आहे। ड्रायव्हिंग तब्बल 53,500 रुपयांचा दंड ठोठावलाय। आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात दुचाकी चालकासाठी 3 महत्त्वाचे नियम आता लागू होणार। तुम्ही 2 चाकी गाडी चालवत असाल, विशेष मध्ये स्कूटर, स्प्लेंडर, शाईन किंवा युनिकार सारखी गाडी असेल आणि जर तुम्ही नियम मोडला तर तुम्हाला होणार मोठा दंड, तुमचं लायसन्स रद्द होणार। तुम्ही जर पहिला नियम मोडल्यास तुम्हाला 1000 रुपयाचा दंड होणार, दुसरा नियम मोडल्यास तुम्हाला 2000 रुपयाचा दंड होणार आणि तिसरा नियम जर मोडला तर तुम्हाला 50,000 रुपयाचा दंड या ठिकाणी होणार आहे आणि तुम्हाला 3 महिन्याची जेल सुद्धा आता होणार आहे। या नियमातून कोणीच वाचणार नाही। पूर्ण राज्यभरात चौकशी आणि तपासणी आता सुरू करण्यात आली आहे। ही चौकशी आता चौकात थांबलेले पोलीस करणार नाही तर अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून ही चौकशी होणार आहे। तुम्ही कुठेही असा, गल्लीत असा, रस्त्यावर असा, ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला आता पकडलं जाणार आहे आणि थेट तुमच्या गाडीच्या नंबरवर ऑनलाईन चलन तुमच्या मोबाईलवर या दंडाची रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे। तुमची सुटका अजिबात होणार नाही। आता एक चूक तुमचं लायसन्स रद्द करू शकते आणि तुम्हाला 50,000 रुपयाचा दंड भरायला तुम्हाला भाग पडू शकतं। आता तो जमाना गेला की पोलिसांनी पकडल्यावर 100-200 रुपये देऊन, रिक्वेस्ट करून, कोणालाही फोन करून सुटून जायचं। पण आता सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे। आता ड्रोनची नजर तुमच्या गाडीवर असणार आहे। खास करून स्कूटी, युनिकॉर्न, शाईन, स्प्लेंडर अशा सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत आणि ज्यांचे चालक आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी कारवाई आता होणार आहे। आता जी लोक दंड भरणार नाहीत, नियमात सापडून देखील दंड भरणार नाहीत, त्यांच्या घरी पोलीस येऊन आता कारवाई देखील होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर 2 चाकी गाडी चालवत असाल आणि तुमच्याकडे लायसन असेल तर या 5 भयानक नियमाबद्दल जाणून घ्या, नाहीतर तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते आणि कदाचित तुमची गाडी देखील जप्त होऊ शकते। दुचाकी चालकासाठी सगळ्यात पहिला नियम, सगळ्यात भयंकर नियम ज्याचं उल्लंघन प्रत्येक जण करत असतो, याच्यासाठी दंड पहिले फक्त 100 रुपये होता, पण आता तोच दंड 1000 रुपये ते 2000 रुपये असणार आहे। आतापर्यंत मोटरसायकल चालवत असताना हेल्मेट न घातल्यास 100 ते 500 रुपये दंड होता। त्यामुळे अनेक जण त्याच्याकडे कानाडोळे करायचे। ज्याच्यामध्ये गाडी चालवणारा आणि त्याच्या पाठीमागे बसणारा या दोघांनाही हेल्मेट आता सक्तीचं करण्यात आलं होतं। पण आता 1 ऑगस्टपासून हेल्मेटशिवाय गाडी चालवणाऱ्याला तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे आणि अशा पद्धतीने गाडी चालवताना दिसल्यास थेट 1000 रुपयाचा दंड तुम्हाला भरावा लागणार आहे। आता तुम्हाला याची जी तपासणी, कोणी हेल्मेट घातले, कोणी हेल्मेट घातले, हे आता पोलीस नाही तर CCTV कॅमेराच याबरोबरच ड्रोन मार्फत तिची चौकशी होणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कारवाई होणार आहे। आणि तुम्हाला वाटेल इथे कोणी पोलीस नाही, हेल्मेट नाही घातलं तर चालेल, पण वरून नजर तुमच्यावर असणार आहे आणि ज्यामुळे डायरेक्ट तुमचा नंबर प्लेटवरून RC बुकवर तुमचा फाईन येणार आहे आणि जर फाईन नाही भरला तर पोलीस घरी येऊन तुमच्याकडे देखील दंड वसूल करू शकतात। मग काय आहे पहिला नियम? 1 ऑगस्टपासून शिवाय तुम्हाला गाडी चालवताना तुम्हाला भरावा लागू शकतो, 1000 रुपये तुम्हाला दंड भरावा लागू शकतो। इथं तो नियम संपत नाही, तर ही फक्त सुरुवात आहे। फक्त दंड भरून तुम्हाला सुटका होणार नाही। या चुकीसाठी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स देखील 3 महिन्यासाठी निलंबित, सस्पेंड केलं जाऊ शकतं। याचा अर्थ असा काय होतो, ही एक कल्पना करा। तुम्ही दररोज ऑफिसला जाता, आपल्याला घाई असते आणि तुम्ही म्हणता हेल्मेट राहू द्या, 1000 रुपयाचा दंड मेसेज तुम्हाला येतो आणि पुढचे 3 महिने तुमची गाडी स्वतःची असून देखील तुम्हाला वापरता येणार नाही। तुम्ही तुमच्या गाडीला हात लावू शकणार नाही, ती घरात पडून राहील आणि तुम्हाला देखील बस आणि ट्रेनमध्ये धक्के खात जावे लागेल आणि ऑफिसमध्ये लेट होईल। इमर्जन्सी आली तर खूप अडचण येऊ शकते। अतिशय महत्त्वाचा विषय आणि हा नियम तुम्ही मोडला तर तुम्हाला ह्या नियमाचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे। आता दुसरा नियम देखील अतिशय महत्त्वाचा आहे। जो 99% लोक वाहन चालक आहेत ते पाळत नाहीत। 4 चाकी गाडी असेल तर दुसरा नियम पाळला जातो, पण 2 चाकी गाडीवाले याकडे सरळ दुर्लक्ष करून टाकतात। आता सगळ्यात महत्त्वाचा जो दुसरा नियम आहे, ज्याच्याकडे वळत तो नियम आपल्यापैकी बरेचसे जण गांभीर्याने घेत नाहीत। तो नियम म्हणजे आपल्या गाडीचा विमा किंवा गाडीचा इन्शुरन्स। आपल्याला वाटतं विमा म्हणजे फक्त पोलिसांना दाखवण्यासाठी लागणारे कागद आहेत, पण हीच विचारसरणी तुम्हाला तुरुंगामध्ये पोहोचवू शकते। नवीन नियम काय आहे? गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा विमा म्हणजेच व्हॅलिड इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला थेट 2000 रुपये दंड देखील इथून पुढे होणार आहे आणि किंवा तुम्हाला जेल देखील होऊ शकते। होय, तुम्हाला तुरुंगवास देखील होऊ शकतो। आता विमा इतका का महत्त्वाचा आहे? आता पहा, तुम्ही स्कूटरवरून कामाला जाता, कुठल्याही गाडीतून कामाला जात असेल
आणि तुम्ही इन्शुरन्स जर घेतला नसेल किंवा इन्शुरन्स रिन्यू केला नसेल तर अचानक जर एखाद्या वळणावर तुमची गाडी जर एखाद्याला दुसऱ्या गाडीला धडकली आणि त्या व्यक्तीला दुखापत झाली, त्याची गाडी खराब झाली आणि तुम्हाला खिशातून पैसे द्यावे लागतात आणि खिशातून ती गाडी नीट करावी लागते आणि त्या उलट गाडीवर तुम्हाला गाडी तर नीट करायचीच, पण त्या व्यक्तीला होणारा जो खर्च आहे, हॉस्पिटलचा खर्च तोही आपल्यालाच भरावा लागतो. पण जर प्रकरण कोर्टात गेलं तर केसचा खर्च देखील तुम्हाला भरावा लागतो. आता त्यामुळं विमा जर असेल तर त्या विम्यामध्ये सगळा खर्च विमा कंपनी देत असते आणि विमा ही थर्ड पार्टी असेल तर पुढची नुकसान भरपाई देखील मिळते. जर कॉम्प्रिहेन्सिव्ह असेल तर तुमच्या गाड्याला झालेल्या नुकसानची भरपाई देखील मिळू शकते. त्यामुळे 2000 रुपये दंड आणि जेलची हवा खाण्यापेक्षा तुम्हाला 1 लाख रुपयाचा विमा देखील काढून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता तिसरा महत्त्वाचा जो नियम आहे, बेजबाबदारपणे गाडी चालवणे. आता बघा, अतिशय महत्त्वाच्या नियमाकडे आपण वळतोय, कारण जर चुकला तर तुम्हाला 5000 रुपयाचा दंड या ठिकाणी होणार आहे. 2 चुका तुम्ही यामध्ये केली. पहिली चूक गाडी चालताना मोबाईल वापरणे, हे देखील अतिशय अनेक लोक करत असतात. आपण गाडी चालवत असतो, खिशातला मोबाईल वाजतो आणि घरातून फोन असतो किंवा बॉसचा मेसेज किंवा मोबाईल फोन येत असतो. आपल्याला वाटते एका मिनिटात असं काय होतं, आपण फोन उचलतो. पण शास्त्रज्ञांना सांगतात गाडी चालवताना मोबाईल बोलण्यामुळं रस्त्यावरून 50%पेक्षा जास्त आपलं लक्ष मोबाईलकडे लागतं आणि आपलं लक्ष ते विचलित होतं आणि तुम्ही 2 सेकंदासाठी मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिलं तरी 2 सेकंदात तुमची गाडी जवळपास एका बसच्या लांबी इतकीच, म्हणजेच 22 मीटर ज्या अंतरात डोळे झाकून धावते आणि त्या अंतरात काहीही येऊ शकतं. कल्पना करा, तुम्ही तुमच्या शाईन बाईकवर आहात आणि गुगल मॅप्स बघत गाडी चालवतात आणि ड्रोन कॅमेरा किंवा सिग्नलवरचा CCTV कॅमेरा तुमच्या गाडीचा नंबर दिसतो. त्याला तुमची अडचण वाटली की तुमची ही गाडी चूक डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर 5000 रुपयेचा पैसे कापल्याचा मेसेज देखील येऊ शकतो किंवा फाईन पडल्याचा मेसेज देखील येऊ शकतो. तुमच्या महिन्याचा किराणा सामान येते एवढ्या पैशामध्ये तर तुम्हाला एका वेळेस 5000चा दंड देखील होऊ शकतो. तुम्हाला एका फोन उचलण्यामुळे इतका खर्च येऊ शकतो. यावर उपाय काय करणं बोलणं अतिशय गरजेचं आहे. नेव्हिगेशन गरजेचं असेल तर गाडी बाजूला थांबा किंवा एका चांगल्या प्रतीचा हेल्मेट किंवा ब्लूटूथ किंवा मोबाईल होल्डर वापरा. एका हातात गाडीने एका हातात मोबाईल ही स्टाईल आता तुम्हाला खूप महागात पडणार आहे. दुसरा जो यातला महत्त्वाचा चूक आहे, सिग्नल तोडला तर तुम्हाला जवळजवळ 5000 रुपये दंड या ठिकाणी बसणार आहे तुम्हाला आणि या ठिकाणी भरायला देखील लागणार आहे. आता हे गांभीर्याने जाणून घेतलं जाणार आहे. 4था नियम अतिशय महत्त्वाचा, ज्यामध्ये बरेचसे लोक रात्री कुठेतरी जेवणासाठी जातात, तेथे गेल्यानंतर पार्टी वगैरे करत असतात, रात्री उशीर घरात येतात आणि ते घरी येत असताना बऱ्याच वेळा त्यांनी मद्यपान केलेलं असतं, ड्रिंक केलेली असते. पार्टी असेल तर गेट टुगेदर असेल किंवा मित्रासोबत मजा असेल, हे सगळं ठीक आहे, पण ही मजा इतरांच्या जीवावर बेतते, ती देखील शिक्षा बनते. अनेक लोक म्हणतात मी फक्त एकच पेक पिला होता, मला काहीच होत नाही, माझं घर इथून जवळच आहे. पण हा तुमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे. दारूचा एक घोट सुद्धा तुमच्या निर्णय क्षमता, तुमचं संतुलन, तुमची प्रतिक्रिया कमी करू शकतो. मग हा नवीन नियम काय, तर तुम्ही जर दारूच्या किंवा कोणत्याही अंमली पदार्थाच्या नशेत गाडी चालवताना पहिल्यांदा सापडलात तर तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड देखील होऊ शकतो आणि 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास देखील होऊ शकतो. तुम्ही ही चूक दुसऱ्यांदा केली तर त्यामुळे कायदा तुमच्याकडे सराईत गुन्हेगार म्हणून देखील पाहू शकतो, तेव्हा शिक्षा अजून कठोर होऊ शकते. दुसऱ्यांदा पडलेल्या दंडाची रक्कम देखील 15,000 रुपये होत असते आणि तुम्ही तुरुंगवासाची शिक्षा 2 वर्षापर्यंत वाटते. आणि तुम्ही जर तिसऱ्यांदा सापडला तर मोठ्या प्रमाणामध्ये जेलची तरतूद याच्यामध्ये करण्यात आली आहे. आणि 5वा नियम, ज्याच्यामध्ये तब्बल तुम्हाला 25,000 ते 50,000 रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो. सगळ्यात मोठा दंड याच्यामध्ये होऊ शकतो. या नियमानुसार आता 5वा नियम असा आहे की बऱ्याच वेळा आपल्याकडे मोठ्या सायकल असते आणि आपल्या घरामध्ये मुलं असतात आणि मुलं 12 वर्षाची असतील, 13, 14, 15, 16 वर्षाची, म्हणजे 18 वर्षाच्या आतले बहुतचे मुले मग पालक काय करतात, थोडंसं ज्या दुकानामध्ये सामान घेऊन ये आणि गाडी घेऊन ते अशा प्रकारची कामे घेऊन जातात आणि त्यांना देखील मुलांना आवडत असतं आणि आपलं मुलाला सांगितलं लगेच जात असतात. त्या अर्थात ती अल्पवयीन मुलं मुली घरात असतात, 16-17 वर्षाचे असतात आणि ज्यावेळेस आपण नियम आपल्याला देखील नियम पाळले असतात की 18 वर्षाच्या आत गाडी चालवायची नाही, तरी आपण 16 किंवा 17, 18च्या आतील मुलगा किंवा मुलीच्या हातामध्ये गाडी सापडली तर आता प्रेमापोटी तुम्ही देऊन टाकता. पण हीच तुमची सगळ्यात मोठी चूक होऊ शकते आणि ती देखील तुम्हाला पालकाला तुरुंगात पोचू शकते आणि तुमच्या मुलाचं भविष्य अंधारात टाकू शकते. जर तुम्ही तुमचं मूल किंवा मुलगा 18 वर्षाच्या खाली असेल तर अल्प मुलगा अल्पवयीन म्हणून गाडी चालवताना, तुमची गाडी चालवताना जर सापडलं तर तुम्हाला त्या मुलाला शिक्षा देखील होणार नाही, पण तुमच्या गाडीच्या मालकालाच म्हणजे पालकाला ती शिक्षा होणार आहे आणि वरून तुम्हाला 25,000 रुपयाचा दंड देखील होणार आहे आणि तुम्हाला 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास देखील होऊ शकतो. विचार करा,
एकाच चुकीमुळे तुम्हाला तुरुंगात जावं लागेल आणि नोकरीच्या ठिकाणी तुमची इज्जत देखील जाईल. आणि तिसरी शिक्षा अशी राहील की त्या वाहनाची नोंदणी 1 वर्षासाठी रद्द होईल. म्हणजे तुमची 1,00,000-1.5 लाखाची गाडी घरात असूनही भंगार होईल आणि ती 1 वर्षासाठी रस्त्यावर तुम्ही आणू शकणार नाही. आणि जो मुलगा या चुकीत सापडलाय, मुलगा किंवा असेल किंवा मुलगी असेल, तर त्यांना पाहायला गेलं तर कल्पना तुम्ही करू शकणार नाही. गाडी चालवताना आढळला तर तुम्हाला जेव्हा 18 वर्षाचे होईल तेव्हा त्याला कायदेशीररित्या लायसन्स काढता येणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला त्याच्या म्हणजेच 25 वर्षापर्यंत तो साधारणपणे कुठलेही लायसन्स त्याला मिळणार नाही. अशी मोठी शिक्षा त्या मुलाला किंवा मुलीला मिळू शकते. त्यामुळे पालकांनो, ही गाडी चालकांनो विचार करा. तुमचं क्षणभराचं प्रेम सोय पाहायला गेलं तर मुलाच्या 7 वर्षाच्या स्वातंत्र्यापेक्षा भविष्यापेक्षा मोठी आहे का? कायद्याने त्याला 18 वर्षानंतर जे स्वातंत्र्य दिले ते तुम्ही त्यांच्याकडून हिरावून घेता. आणि तुमचं प्रेम आहे हे तुमच्या मुलासाठी वरदान ठरू शकतं आणि शाप नको. आणि पुढच्या वेळी तुमच्या मुलगा किंवा मुलगा गाडीची चावी मागत असेल तर त्यांना 25,000 रुपयाचा दंड आणि 25 वर्षापर्यंत लायसन नेमण्याचा नियम नक्की सांगा. तर हे होते काही नियम, महत्त्वाचे नियम जे 2 चाकी वाहन इथून पुढे चालू करणार नाहीत. आणि त्यामुळे हा व्हिडिओ इथेच थांबवू नका. तुमचा मित्र, परिवार, नातेवाईक सगळ्यांना व्हॉट्सअपवर ग्रुपवर शेअर करा. आणि तुमची ही शेअर केलेली माहिती एखाद्याचा जीव वाचवू शकते, एखाद्याला 1000 रुपयाच्या दंडापासून वाचवू शकते, एखाद्याच्या कुटुंबाला उदरनिर्वाह होण्यापासून वाचवू शकते आणि एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते. आणि सुरक्षित राहा, नियम पाळा. आणि अशाच महत्त्वाच्या चॅनेलला, आपल्याला माहितीपूर्ण चॅनेलला जे संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.